कोल्हापुरामध्ये या क्षणाला पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 47 फूट इतकी जाऊन पोहोचलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जिल्ह्यामधील 94 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगा नदीचा प्रवाह अतिशय वेगाने होत असून कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरती आंबेवाडी जवळ पाणी आलेले आहे। कोल्हापूर शहरामधील सुतारवाडा आणि कुंभार गल्ली इथे पाणी आलेले आहे। शहरामधील मुख्य चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पंचगंगा नदीचं पाणी यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे। दरम्यान कोल्हापुरामधील आंबेवाडीमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पंचगंगा नदीचं पाणी हे आता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आलेलं आहे आणि ही जी दृश्य आहेत ही दृश्य त्याच महामार्गावरची आहेत ज्या ठिकाणी हे पाणी आलेलं आहे। या महामार्गावर जवळपास 3 ते 4 फुटाचं पाणी आले। या आधीच हा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे। एनडीआरएफची टीम आहे ती देखील तैनात झालेली आहे, कारण याच मार्गावरून पुढे गेल्यानंतर आंबेवाडी असेल, चिखली असेल ही गाव आहेत आणि इथल्या नागरिकांना 100% नागरिकांना तिथून स्थलांतरित आहे ते करण्यात आलेलं आहे। जर कोण या गावामध्ये आणखी कोण राहिला असेल तर त्यांना देखील स्थलांतरित होण्यासाठीच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। खरं तर 47 फुटांवर पाणी पोहोचलेलं आहे। आज सकाळपासून जरी पाऊस या ठिकाणी विश्रांती घेतली असली पावसाने, तरी पाण्याच्या पातळीमध्ये मात्र वाढ होताना पाहायला मिळते। एकूण 94 बंधारे हे पूर्णपणे खाली गेले आहेत। कोल्हापूर शहरामध्ये सुतारवाडा असेल, कुंभार गल्ली असेल आणि आता व्हीनस कॉर्नरला पाणी यायला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहणं हे खूप गरजेचं आहे। जिल्हा प्रशासन वेळोवेळी सूचना देते, त्या सूचनांचं पालन नागरिकांनी करावं अशा पद्धतीचं आवाहन आहे ते करण्यात आले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।